काही वर्षांपासून कोल्हापूरला महापुराचा फटका बसतोय। 2005, 2019 आणि 2021 साली कोल्हापूर जिल्ह्याला महापुरानं वेढा दिला। या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा नदीपात्रात एनडीआरएफच्या जवानांनी प्रात्यक्षिकं सादर केली। पुण्यातील आलेल्या इंडिया जवानांनी पंचगंगा नदीत बुडणाऱ्या नागरिकांना वाचवणं, पुरात झाडाखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवणं यांसह विविध प्रकारची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। अनेकदा पावसात प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाल्यास कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण होते। अशावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कोल्हापूर महानगरपालिका आपत्कालीन स्थितीमध्ये विविध उपाययोजना करत असते। पूरस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रात्यक्षिकं आज पंचगंगा नदीघाट परिसरात करण्यात आली। आपल्याला माहितीच आहे की कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला जे आहे मागच्या 5 वर्षापासून कंटिन्यू पूर येऊन राहिलेला आहे। 2019मध्ये कोल्हापूरचा 50% जास्त कोल्हापूर पाण्यामध्ये होता आणि फर्स्ट फ्लोअर 10 फुटापर्यंत पाणी होतं। 21मध्ये पूरस्थिती सारखीच होती आणि त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला आपण जागृत करायसाठी कलेक्टर ऑफिस थ्रू आपली कोल्हापूरचे जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या थ्रू आपण एक तिथे रंगीत तालीम घेऊन राहिलो आहे फ्लडची, जेणेकरून गावकऱ्यांना आपल्याला आश्वस्त करायचं आहे की पुरामध्ये भिवून न जाता त्याला कसं सामोरे जायचं। पुरामध्ये काही स्थिती अशा निर्माण होतात जे आपण मॉक ड्रिल करून त्यांना आपण सुसज्ज करू शकतो, त्यांना जागृत करू शकतो। त्यासाठी आपण काल एक टेबलटॉप एक्झरसाइज कलेक्टर ऑफिसमध्ये घेतलेली आणि आज आपण त्याचं रंगीत तालीम या पंचगंगाच्या घाटावर इथे घेऊन राहिलेलो आहे। साधारण किती जवान यामध्ये सहभागी होत आहेत आणि कोणती इक्विपमेंट यासाठी वापरली जाणार? आपण ही जी मॉक एक्झरसाइज आहे, रंगीत तालीम आहे, हे पुराची घेऊन राहिलो आहे, फ्लडची। त्यामुळे आम्ही फ्लडचे पूर्ण साधनसामग्री घेऊन आलेलो आहेत। बोट आहेत, OBM आहेत, त्यानंतर त्याला लागणारे सामान आहेत, आपल्याला लाईफ जॅकेट, त्यानंतर लाईफ बॉयज आपण आलेले आहेत आणि आपण 25 रेस्क्युअर्स इथे एक टीम, जे एनडीआरएफची एक टीम असते ते इथे घेऊन आलेलो आहे। जे डेमो दाखवणार आहे तो नेमका काय असणार आहे आता? यामध्ये डेमोमध्ये आम्ही असं केलेलं आहे की याचा सिनॅरिओ जो आहे, कोल्हापूर पुन्हा 50% पाण्यामध्ये दाखवलं आहेत आणि एक गाव, जे 2 गाव कोल्हापूरचे सर्वप्रथम पुरामध्ये जातात प्रत्येक वर्षी, त्या 2 गावापैकी एक गावामध्ये 8 ते 10 लोक फसलेले आहेत आणि त्यानंतर मग एनडीआरएफच्या टीमला डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी, DDMO साहेबांनी आम्हाला बोलवलं आहे, कलेक्टर साहेबांनी। त्यानंतर इथे येऊन एनडीआरएफ आणि बाकी जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर मिळून आम्ही त्या गाववाल्यांना इथे इव्हॅक्युएट करणार आहेत, त्यांचा रेस्क्यू करणार आहेत। त्यांना जर पुन्हा काही रिलीफ वस्तू द्यायच्या आहेत तर ते आपण या मॉक ड्रिल थ्रू देणार आहोत।